नमस्कार सर. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आशिष पाटील सर. जसं तुम्ही बघताय तसं यंग एनर्जेटिक अशी पर्सनॅलिटी आहे. मागच्या 10 वर्षांपासून ते या फील्डमध्ये काम करतायत. गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतील, प्रायव्हेट प्रोजेक्ट असतील, अशा अनेक प्रोजेक्ट्सवर ते काम करतायत. सो मागच्या त्यांच्या 10 वर्षातला अनुभव, त्यांचा एकंदर कामाचा टप्पा, त्यांचा शैक्षणिक टप्पा, अशा अनेक गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. सो बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मच आहे तुमच्यासारख्या यंग इंजिनियरसाठी. सो आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. पहिल्यांदा मला असं विचारायचं आहे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला वाटलं की मी पण सिव्हिल इंजिनियर बनावं? काय सांगाल? सर्वात पहिले तर आयकॉन बिल्ड आयकॉनचं मनापासून स्वागत, आणि त्यांनी असा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून गेला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. बरोबर. मी माध्यमिक आर.सी. पटेललाच केलं, प्राथमिक पण तिथेच होतो, आणि इंजिनिअरिंग जे आहे ते मी धुळ्याला केलं SSUPS मधून. अच्छा. 2013ला पासआउट झालो होतो. बरोबर. नंतर वडील स्वतः ठेकेदार होते. अच्छा. लहानपणी किंवा मध्ये जसा वेळ भेटेल सुट्यांमध्ये वगैरे वडिलांसोबत कामाला जायचो. तेव्हाच बऱ्यापैकी आवड होऊन गेली होती. आवड होत असताना मनात कधीतरी हे होतं की सिव्हिल इंजिनियर व्हावं आणि लोकांचे स्वप्न पूर्ण करावे बुवा. कारण तो एक खूप महत्वाचा भाग आहे. अन्न वस्त्र निवारा जर म्हटलं आपण तर प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की त्याचं एक घर असावं, आणि तो ड्रीम प्रोजेक्ट असतो. कारण की मॅक्झिमम लोक हे घर एकचदा बांधू शकतात. बरोबर. प्रत्येकाला ती अपॉर्च्युनिटी मिळत नाही, आणि ते स्वप्न आपण साकारावं असं मनात एक कल्पना होती, आणि त्या माध्यमातून मी सिव्हिल इंजिनिअरिंग कडे वळलो आणि कम्प्लीट केलं. तुम्ही आता बोलताना सांगितलं वडील ठेकेदार होते, ते काम करायचे, तुम्ही त्यांना लहानपणापासून काम करताना बघत होता, नंतर तुम्ही सिव्हिल इंजिनियर. तर तो क्षण कसा होता ज्या दिवशी तुम्ही सिव्हिल इंजिनियर ही डिग्री घेतलीत, तेव्हा वडिलांच्या भावना कशा होत्या तुमच्या प्रती? ऍक्च्युली जेव्हा मी फील्डवर राहायचो वडिलांसोबत, तेव्हा रावसाहेब वगैरे आले तर रावसाहेबांना जो मान राहायचा की सर्व लोक त्यांच्या म्हणजे त्यांची आतुरतेने वाट पाहायचे ते काय सांगतील. आणि एक राहतो ना, कॅप्टन राहतो, बरोबर, तो पूर्ण जो दिशा देतो त्याप्रमाणे ती नाव चालत असते. बरोबर. तसं तो एक व्यक्ती काम करत असतो, आणि ती सुपर पॉवरच त्यावेळेस वाटायची मला की यार ह्या व्यक्तीमध्ये काय असेल बुवा असं. बरोबर. तर मनापासून ती अपेक्षा होती की आपण बी कधीतरी या पोस्टला जावं आणि ते अचीव्ह करावं. तर त्या दिवशी ज्या दिवशी मी ते पासआउट झालो, ऍक्च्युली मी आणि हर्षल देवरे जे माझे मित्र आहेत, पार्टनर पण आहेत ते माझे आता, तर आम्ही दोघी सोबतच कामाला होतो. आम्ही पासआउट होण्याच्या अगोदरच जॉईन होऊन गेलो होतो एका कंपनीमध्ये, शिरपूर कंस्ट्रक्शनला. तर तेव्हाच तो प्रोजेक्ट आला, आणि तो आनंदाचा क्षण म्हणजे आज पण विसरता येत नाही. डोळ्यात पाणी येऊन गेलं होतं खरंच. क्या बात आहे. तो म्हणून तर म्हटलं की हा प्रवासच फार महत्वाचा असतो, आणि जो तुम्ही पार केलात, आणि त्याच्यानंतर आता ऑफकोर्स आता कामाला सुरुवात केली सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये. तो आता त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. ते म्हणजे तुम्ही मागच्या जरी 8-10 वर्षापासून काम करत असला तरी सुद्धा हे फील्ड असं आहे की क्रिएटिव्ह फील्ड आहे, आणि रोज याच्यात तंत्रज्ञान नवीन नवीन येते, पुढचं तंत्रज्ञान बदलतंय. तर अशा वेळेला सध्याला तुम्हाला तंत्रज्ञानाची मदत कशी होते? तुम्ही कुठले कोर्स किंवा कुठले सॉफ्टवेअर नवीन शिकलात का हे काम करण्यासाठी? आणि आता तंत्रज्ञान पुढे कसं बदलतंय, जे तुम्हाला असं वाटतं का की आता हा कोर्स पण मी केला पाहिजे भविष्यात? तर विषय असा आहे की पहिल्यामध्ये जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो, डिग्री पासआउट झाले त्याच्या अगोदर मी गुजराती राव साहेबांसोबत जुळलो होतो. आर्किटेक्ट गुजराती राव साहेब, त्यांच्यासोबत जेव्हा जुळलो होतो तर त्यांच्या ऑफिसला हँड स्केच चालायचं, हाताने ड्रॉइंग वगैरे ड्राफ्टिंग वगैरेचा यूज करून वगैरे. तर त्याला खूप वेळ जायचा, आणि ते पेन्सिलने रफली ड्रॉ करा वगैरे. त्यानंतर मग ऑटोकॅड त्यांच्याच ऑफिसला सुरू झालं, पण त्याच्याने फायदा एवढा झाला की सर खूप वेळ वाचायला लागला. बरोबर. डायमेन्शन वगैरे येते जे आपण, आणि आम्ही कॉलेजला असताना पण आहे ना, आम्हाला ती फॅसिलिटीज नव्हती. मग ते ऑटोकॅड वगैरे आल्यानंतर ते जे सर्व सॉफ्टवेअरने व्हायला लागले, कामं फास्ट व्हायला लागले, आणि ते ॲक्युरेट व्हायला लागले. सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये चुकांचा काही विषय नव्हता. आणि एक राहतं सर की 2D ड्रॉइंग जी असते ती आपल्याला कळते, एक इंजिनिअरची ड्रॉइंग दुसऱ्या इंजिनिअरलाच कळेल, ती माणसाला कळत नाही. बरोबर. तर हे सॉफ्टवेअरमुळे काय होतं की तुम्ही 3D मध्ये दाखवून देऊ शकतात की प्रत्यक्षात त्याला लक्षात येतं की ऍक्च्युली काय होणार आहे बुवा असं. नाहीतर ते ना
जेव्हा इम्प्लिमेंट होऊन जातं, अरे हे असं होणार होतं का, ते त्याला हो. पहिलेच कळून जातं की हा हे असं होणार आहे बुवा असं. बरोबर, तर ते बरोबर. कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात हो, त्यांचे. हो. तर ते आपल्यालाही इम्प्लिमेंट करायला चांगलं होतं आणि त्याचंही स्वप्नाचं पहिलेच त्याला कळून जातं की आपलं घर कसं दिसणार आहे, कसं होणार बरोबर, आहे. बरोबर. तर आता सॉफ्टवेअरचा तुम्ही यूज करून. सुरुवातीला पण इंट्रोच्या बोललात, की एका प्रकारे स्वप्न लोकांचं तुम्ही हां. पूर्ण करता. मध्यमवर्गीय माणसाचं हे स्वप्न असतं हो. आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम करताय म्हणून तुम्हाला विशेषतः विचारायचं आहे, की बऱ्याचदा रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये असं असतं, की त्या माणसाचं एक बजेट फिक्स असतं हो. किंवा ठरलेलं असतं त्याच्या हं. मनात तरी, की माझ्याकडे एक 15 लाख रुपये आहेत, मी त्याच्यात मला घर अपेक्षित आहे. हो, हो. आणि अशा वेळेला बिंग इंजिनियर तुमच्यावर 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येतात. ते म्हणजे त्याचं बजेटही सांभाळायचं आहे सांभाळायचं. आणि त्याला चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन पण द्यायचं आहे. द्यायचं. मग या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? तर सर्वात महत्त्वाचं, जेव्हा मी पासआउट झालो किंवा सेकंड थर्डला असेल तेव्हाच मी तुम्हाला बोललो आधीच की मी फील्डवर त्याच्या अगोदर पण जात हो, होतो. हो. तर तेव्हाच असा कन्सेप्ट यायच्या की जे प्रिकास्ट म्हणून एक हे Fabric. येतं. तर रेडी स्ट्रक्चर असतं सर, ते आणून बिल्ड करायचं. बरोबर. जसं की तुम्ही नाशिकला जो ब्रिज जातोय हो. तो पूर्ण प्रिकास्ट आहे. मध्ये. तर तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला होता. पण विषय असा होतो की लोकांचा विश्वास बसत नाही त्या हं, गोष्टीवर. हं, हं. बरोबर. आणि एखादा, जसं माझे मित्रच म्हटले होते की शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात. बरोबर, बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही जर सांगितलं की लाल वीट ही वापरू नका, त्याच्याऐवजी ब्लॉक, त्याच्यामध्ये वेस्टेज कमी होतं, लाईट वेट होतं. बरोबर. ते ओव्हरऑल बाजूने सर्व चांगलं आहे, काम पण चांगलं होतं. अगदी तुम्हाला आम्ही गावठी भाषेत म्हटलं तर दोऱ्या धाग्यामध्ये तुम्हाला एकदम लाईन दोऱ्यामध्ये काम मिळेल बुवा असं. बरोबर. पण विषय असा होतो की लोकांना ते आवडतच नाही सर. जे पारंपरिक जे चालू आहे ना, ते चालू बरोबर. ठेवायचं म्हणतात. बरोबर. मग त्याच्यामुळे जे आता पहिल्यापासून चालत आलेले आहेत सर, त्याच्यामध्ये चालणार. आम्ही जास्त इम्प्लिमेंट करू शकत नाही. पण ते तर काळजी घेतो, आम्ही अंदाज देऊन देतो की आम्ही 12 लाख सांगतो, हे तुम्ही 15 लाख धरून चाला बुवा असं. चाला. कारण की बरोबर आहे. बराच फरक पडतो. आम्ही फ्लोरिंग 3,000 ची कन्सिडर करून चालू बुवा स्क्वेअर फीटला जर, तर तिथे जाऊन त्यांना ते 60 ची डबलची चॉईस होते. तर तो बरोबर. बजेट बिघडतोच. हं, हं, किती हं. ॲक्युरेट देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा थोडं पुढं मागं होतं. हां. दुसरं एखादं कन्स्ट्रक्शन करताना एखादं क्वालिटी कन्स्ट्रक्शन व्हावं, असं जे तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्टमध्ये वाटत हो. असतं, तर तेव्हा तुम्ही काय काळजी घेता किंवा काय काळजी घेतली गेली पाहिजे जनरल कुठल्याही प्रोजेक्टमध्ये, असं तुम्ही जनरल टिप्स म्हणून काय सांगाल? सर्वात महत्वाचं सर, हे टीमवर्क आहे. बरोबर. जसं मी बोललो आधीच की हे आपण कॅप्टनचं काम करत असतो बरोबर. आणि खालचे लोक जे ते अंधाधुंदी ते त्यावर फॉलो करत असतात. तर असं नाहीये इथे. ही शिफ्ट नाही सर. तर बरोबर. हे प्रत्येकाने प्रोग्रेस केली पाहिजे. पहिली गोष्ट तर असं आहे सर की हा बिगारीपासून तर जो स्किल्ड लेबर आहे, बरोबर. पूर्ण सेमी स्किल्ड असेल, वरपर्यंतचं जे टप्प्याटप्प्याने येतं, तर प्रत्येकाची जबाबदारी राहते बरोबर. याच्यामध्ये, हे स्किल्ड काम करण्यामध्ये. हं, हं, हं. तर हा मला इंजिनियर तर तेवढा महत्वाचाच घटक आहे, पण ते बरोबर. इतर घटकही मला तेवढा महत्वाचा वाटतो. जसं एखादा महाराज असतो, तर युद्ध जिंकण्यात त्याची जेवढी महत्वाची भूमिका असते, बरोबर. तेवढीच सिव्हिल इंजिनियरची एखाद्या प्रोजेक्टमध्ये त्या टीमवर्कची जेवढी महत्वाची भूमिका असते. बरोबर. तेवढीच महत्वाची भूमिका हां. असते. बरोबर. दुसरं तुम्ही आता म्हणलं तसं मी शिरपूरमध्ये काम करते, आजूबाजूच्या एरिया सुद्धा काम करताय. जर धुळे जिल्ह्याचं विकासाचं विजन एक तरुण इंजिनियर असं म्हणून जर मी तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर काय महत्वाचे मुद्दे येतात, की जे पुढच्या 15-20 वर्षात तुम्ही बघताय धुळ्यामध्ये व्हावे? सर्वात महत्वाचं तर सर मला असं वाटतं की धुळ्यात अजूनही तुम्ही नाशिकला गेले तर आरसीसी स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. जसं की बरोबर. अजूनही तिथे ब्रिक वर्क वगैरे जे आहेत ना, ते नंतर होतात. पहिले आरसीसी स्ट्रक्चर पूर्ण उभारलं जातं. हं. धुळ्यापासून जर तुम्ही इकडे आले तर लोकांचा अजूनही भरोसा वाटत नाही. आम्ही लोकांना सांगतो की पहिले कॉलम वगैरे करून स्लॅब टाकून घ्या. नंतर आपण ज्या पार्टिशन वॉल असतील ते त्यानंतर घेऊ बघू. असं. अजूनही लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. त्यांना असं वाटतं की त्यांचं पूर्ण छत आहे, हे पूर्ण ते स्लॅब आहे तो त्यांच्या वॉलने भिंतींनीच सांभाळलाय बुवा. सांभाळला. अजूनही लोक ते पारंपरिक दृष्टीने चालू आहे. पण हळूहळू आमचे चालेत आता 2-3 प्रोजेक्टमध्ये आम्ही फक्त कॉलम पोझिशन घेतलेले आहेत. बरोबर. आता ब्लॉक वगैरे हळूहळू ऐकतायत सर लोक. आता 8-10 वर्ष झालं तर बऱ्यापैकी आलेलो आहेत आम्ही त्या स्टेजला. बरोबर. क्या बात आहे. आणि फरक पडेलच सर नक्की. वा. दुसरं इतक्या वर्षात केलेल्या आयकॉनिक प्रोजेक्ट असं जर मी विचारलं, तर कुठला प्रोजेक्ट तुमच्या डोळ्यासमोर येतो, ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला पैशाबरोबर एक वेगळा आनंद दिला, समाधान दिलं, असा प्रोजेक्ट? तर आतापर्यंत म्हणायला गेलं तर पैशांसाठी कोणताच प्रोजेक्ट केलेला असं मला वाटत नाही. किंवा वा. आमचे पार्टनर असतील, हो, हो.
सर्व सोबत. तर पैशांसाठी तर आम्ही काही वाटत नाही. दुसरी गोष्ट आनंद देणारे तर मला सर हे प्रत्येकाचं ड्रीम कंप्लीट होतं सर. एक छोटा प्रोजेक्ट असो का मोठा प्रोजेक्ट असो. बरोबर. प्रत्येकाचं ड्रीम कंप्लीट होत असतं आणि त्याच्यात आपला सहभाग आहे बुवा असं. या गोष्टीचाच खूप मोठा आनंद आहे. तर प्रत्येक प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट आहेत. पण तुम्ही जर सांगितलं तर आता माझे 2 प्रोजेक्ट सॉरी ऑफिसचे 2 प्रोजेक्ट चालू आहेत आमचे. बरोबर. त्याच्यामध्ये आम्हाला चॅलेंजिंग असं होतं की तिथे बिल्डिंग लाईन येत होती. एक मॉलचं काम चालू आहे. मग ते आरसीसी जर केलं तर ते जेव्हा बिल्डिंग लाईन जर गेली पीडब्ल्यूडीचं काही सर्वे वगैरे झाला आणि ते केलं तर ते पूर्ण डिमॉलिश होईल. तर पूर्ण त्याचा पैसा हा वाया जाईल बुवा असं. तर बरोबर. आम्ही तिथे फॅब्रिकेशनचं पूर्ण स्ट्रक्चर उभारलंय. खाली बरोबर. प्लेन पर्यंत आम्ही आरसीसी घेतला. त्याच्यावरती आम्ही फॅब्रिकेशनचं काम घेतलेलं आहे. हं. एक दुसरा प्रोजेक्ट आमचा बोराडीला चालू आहे की तो हॉस्टेल प्रोजेक्ट आहे. 400 अच्छा. मुलांचा प्रोजेक्ट आहे. वाह! ते पण मला एक चांगलं काम वाटलं, चॅलेंजिंग काम वाटलं. व्हेरी गुड. आज आला तुम्ही आयकॉनिक प्रोजेक्ट सांगितले असे बरेच. पण हं. एखादं चॅलेंज आठवतंय का जे सुरुवातीच्या काळात कदाचित येऊ शकतं जेव्हा आपण फील्डमध्ये नवीन-नवीन असतो. आपल्याला थेरॉटिकल नॉलेजमधनं बाहेर पडलेलं असतो आणि प्रॅक्टिकलमध्ये अजून एंटर व्हायचं असतं. अशा फेजमध्ये कधी अडचण आली काम करताना आणि त्याच्यावर तुम्ही काय सोल्युशन शोधलत? असा काही प्रसंग आठवतोय तर का? बऱ्यापैकी फरक वाटला. जे माझे पार्टनरही बोलले, की आपण जे थेरॉटिकल शिकलेलो आहे, ते प्रॅक्टिकली इथे इम्प्लिमेंट पॉसिबल करणं हे तारेवरचीच कसरत बरोबर, राहते. कारण ते बरोबर. शिकवताना त्या रिगार्डिंग शिकवल्या नाही जात किंवा ते हं, हं. आपलं दुर्दैव म्हणा बरोबर. किंवा काय म्हणा, की त्यावेळेस आपण तेवढे सीरियस नसतो बुवा त्या नसतं. बाबतीत. पण विषय असा आहे सर, की दोघांची जर सांगड घेतली, तर एक चांगलं डेव्हलपमेंट होते. बरोबर. दुसरं असं विचारायचं आहे, की कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय त्यातल्या पॅरामीटर्स बघता किंवा काय क्वालिटी, काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलमध्ये? सर्वात महत्त्वाचं सर मला स्टील हा पार्ट खूप महत्त्वाचा वाटतो आर-सी-सीमध्ये. हं, हं. ते एक आपलं साधारण भाषेत एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, तर जसा माणूस आहे, त्याच्या शरीरात चरबी कितीही राहिली, हं. तर हाड जेवढं महत्त्वाचं असतं, वाह! तर ते स्टील जास्त महत्त्वाचं आहे सर. हं, हं, हं. कारण की विषय असा आहे, की आर-एम-सी प्लांट अजून एवढे उपलब्ध झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे रेशो जो असतो, रेती, सिमेंट आणि खडी त्याच्यामध्ये पाण्याचं पण खूप महत्त्व असतं. बरोबर. तर ते थोडंफारही इकडे-तिकडे झालं, तर आम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत, तर त्या स्ट्रेंथमध्ये फरक पडून जातो. आणि इथे 1-2 पलटी करणं किंवा थोडंफार इकडे-तिकडे पाणी हे करणं या लोकांना काही वाटत नाही. पण त्याचा स्ट्रेंथवर खूप परिणाम होतो. होत असतं. तर मग आपला विश्वासू काय आहे बुवा असं? आता काँक्रीटवर तर मिक्सिंगवर तर आपण फारसं एवढं घेऊ शकत नाही भरोसा. तर दुसरा विश्वासू घटक कोणता आहे आर-सी-सीमध्ये? तर तो स्टील आहे. मग बरोबर. स्टीलवरच डिपेंडेंट जास्त राहावं जास्त लागतं असतं. आम्हाला. बरोबर. आमची डिपेंडन्सी तीच जास्त आहे. स्टीलवर असते. हं. तर मग त्या स्टीलचे तुम्ही हे पॅरामीटर्स आता सांगितले. तसं आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का तुम्ही यापूर्वी? तुमचा अनुभव तर कसा आहे? जेवढे हे प्रोजेक्ट चालू आहेत तिथे आयकॉनचंच चालू आहे आमचं. व्हेरी गुड. सो अ, आयकॉन मधलं काय प्रॉडक्ट बरोबर सर्व्हिस मधलं काय तुम्हाला आवडलं आयकॉनचं? ते ॲक्चुअली जे इथले डीलर आहेत तुमचे शिरपूरचे, अच्छा. ते आमचे वडीलधारी सारखे आहेत. ते काका आणि ते मुलगाच मानतात मला. बरं. आणि आमचे जेवढेही प्रोजेक्ट चालू आहेत ते गव्हर्नमेंटचे असतील. माझे पार्टनर गव्हर्नमेंटचे कामं करतात. त्यांची बिलं 1-1 वर्ष निघत नाही, 6-6 महिने निघत नाही. तर बरोबर. ते सांभाळूनही घेतात. व्हेरी गुड. पण असं नाही की मजबुरीमुळे आम्ही ते घेतो बुवा असं. हं, हं. ॲक्चुअली ते क्वालिटी पण चांगली त्या स्टीलची. हं, हं. डक्टिलिटी म्हणा, हे म्हणा. तर एक आपलं गावठी भाषेत सांगायचं म्हटलं तर जो लोखंडाचा भाग असतो, हं. तो किती वाकवता येईल बुवा असं. बरोबर. जर तो कट्टकन तुटत असेल, तर ते लोखंड आपण रिजेक्ट करायला पाहिजे. जेवढी फ्लेक्सिबिलिटी त्याची जास्त असते तेवढं ते चांगलं असतं. हां, चांगलं असतं. ते बरोबर. अर्थक्वेक म्हणा, हे म्हणा, सर्व हं, हं. गोष्टींसाठी ते महत्वाचं फिजिबल असतं महत्त्वाचं. त्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रात आता जे तुमचे तरुण मित्र येतात, तरुण तुम्ही स्वतः आहातच म्हणून मी मित्र म्हणेन, ज्युनियर्स म्हणून पुढच्या बॅचमधले जी मुलं येतात, तर त्यांना काय सल्ला द्याल? सर्वात महत्त्वाचं ही फील्ड खूप वास्ट आहे. हं. मी आधी कंपनीमध्ये गेलो, कॉन्ट्रॅक्टरकडे काम केलं. नंतर मित्राची आणि माझी साथ तर सुटलीच नाही. पहिल्यापासून जेव्हापासून आम्ही जुळलो, बरोबर. नंतर आम्ही सोबत सुरू केलं. तर माझं एकच म्हणणं आहे, हं. की मी गव्हर्नमेंटलाही तिकडेही बराच वेळ देऊन दिला. हं. तिकडे मी जॉइंट आहे पंचायत समितीलाही आज. तिथे फक्त मनासारखे तिथे कामं करता येत नाही. बरोबर. तो एक ढाचा असतो, की त्याच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. इथे स्वप्नांची पूर्ती होते म्हणून आम्ही ऑफिस सुरू केलं आणि करतो पण आहे ते लोकांचं.
तर मी नवीन पिढीला किंवा येणाऱ्या लोकांना हेच सांगेल हम्म. की तुम्ही ही फील्ड खूप वास्ट असल्यामुळे तुम्ही ठरवून घ्या आधी की तुम्हाला काय करायचंय, जेणेकरून तुमची जी वाट आहे, आता माझे जे 5-7 वर्ष वाया गेलेलं मला वाटतात, तर ते तुमचे वाचून जातील बुवा असं वाचून मला जातील, बरोबर आहे. त्यामध्ये सो हे होते इंजिनियर आशिष पाटील सर, आणि त्यांनी मागच्या 10 वर्षातला अनुभव जो आहे, मी जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे गव्हर्नमेंटमधला असेल, रेसिडेन्शियलमधला असेल, तो सगळा उलगडून दाखवला. आणि ज्याप्रमाणे सिमेंट आणि स्टील कुठल्याही बांधकामाला भक्कम करतं, त्याप्रमाणे तुम्ही आणि तुमच्या पार्टनर्स बरोबर केलेलं काम असंच भक्कम राहो, आणि पुढच्या येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या दोघांच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. तुमचे खूप खूप आभार.